आज तुमच्या टायटलवरून लक्ष दिलं असतलंच, आज व्हिडिओ कसलो होतो रापण महोत्सव कुणकेश्वरचा जो दरवर्षी आपल्याकडे होता. तर ह्या मागे दिसतं आता माझ्या मामाचं घर आहे देवगडमधला, तिकडे नवीन घर आहे मागे आणि या साईडीक जुना घर आहे. रापण महोत्सवला आम्ही जातलो तिकडे, तर तिकडे तुमका दाखवतो आम्ही काय म्हणजे स्पेशालिटी काय आहे त्या रापण महोत्सवची. तर आपल्याबरोबर आशिष पण आहे, आशिषचं पण यूट्यूबचं चॅनल आहे, नाव सांग चॅनलचा? आशिष तेली ब्लॉग. तुम्ही त्याका पण फॉलो करा आणि त्याचे पण व्हिडिओ बघा, त्याचे तुमका व्हिडिओ सगळे बघूक मिळतले, देवगडमधलेच असतील. चला आपण डायरेक्ट आता जास्त वेळ न घालवता इकडनं सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ आणि डायरेक्ट जाऊया आपण कुणकेश्वरला रापण महोत्सव. तर मित्रांनो पाठी तुमका दिसतं ते बघा, सगळे बरेचसे लोक इकडे येलेत पर्यटक, ते बघा पूर्ण पाटणा तिथपर्यंत सगळे आहेत ते बघा त्या साईडीक पण. आणि तिकडे ना रापण ओढतं कळा, आता रापण ओढतं तिकडे जाऊया आपण डायरेक्ट, कारण तिकडे मित्र पण आपले येलेत सगळे, सचिन हा, लकी दादा, त्याच्यानंतर अमोल पण हा. डायरेक्ट तिकडे जाऊन आपण बघूया रापण ओढतं काहीतरी मिळालं असतं, आपण तिकडे जाऊया डायरेक्ट आणि नंतर मग स्टॉल बिलचे बाकीचा एक्सप्लोर नंतर करूया. चला जाऊया आता. काय करतात चला रापण ओढतं ते बघा, भरपूर गर्दी हा, जबरदस्त गर्दी हा. 2024 आपलं रापण महोत्सव आणि लकी दादा आपल्याला मिळालोय बघा, इकडे झालं लकी दादा, बाकीचे तिकडे असतील सगळे, तुमका दाखवते. काय अरे बांगडो हा, कडक. चला बांगडो गावलो हा जबरदस्त, बघूया आता किती बांगडो गावलो होतो. काल हो बांगडोच गावलेलो. या गर्दी बघा कसली आधी, जबरदस्त गर्दी. माकुल माकुल हा बांगडो, हा बांगडो आणि माकुल दोन्ही हा जबरदस्त. आई शपथ कडक. कडबुआ कडबुआ काय करतो कसो मासो हा, बंगी बंगी माकुल, बंगी माकुल. कडबुआ इकडे लकी दादा, सचिन, अमोल, आशिष, त्या साईडला सर्वेश आहे तिकडे. आता आम्ही जातो तिकडे, त्या स्टॉल विल लावले आहेत ना त्या साईडला जातो आम्ही सगळे. आता बघतो पुढे कसं काय. आता चला तर यो आपलं गेट हा, म्हणजे मेन एंट्रन्स योचा रापण महोत्सव कुणकेश्वर 2024 चो रापण महोत्सव. तर आतमध्ये बघूया आपण काय काय. आता तर मित्रांनो ज्या प्रकारे कृषी प्रदर्शन असताना त्याप्रमाणेच इकडे स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळे. आणि गेल्या वर्षी ना ओपन होतो, पण यावर्षी त्यांनी फॅन वगैरे लावून वरती छप्पर वगैरे केल्याने या बऱ्याच सुधारणा केल्याने त्यामध्ये. सचिन हे आपला मित्र आहे सचिन साळकर, एकदा आपले कुर्ले पकडूक जाऊचे त्याच्याबरोबर. फेमस व्हिडिओ आपलो यूट्यूबर असा हडीमधलो सृष्टीज ब्लॉग नावाचं चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. आपण एकदा याच्याकडे जातलो व्हिडिओ करू. पर्वत एक मोठा जिताडा पकडलाय 5 किलोचा. कधी? पर्वत नक्की आणि मी बघा व्हिडिओ त्याच्या चॅनलवर जाऊन बघा, मस्त मस्त व्हिडिओ असतात, माशाचे कुर्ल्याचे सगळे व्हिडिओ असतात. चला या साईडचे आता स्टॉल झाले आहेत सगळे बघून. आता त्या साईडचे स्टॉल बघतो कैचे आहेत ते. लकी दादा आणि पुढे गेलो आम्ही रवलो पाठी. चला तर मित्रांनो ह्या साईडीक सगळे फूड स्टॉल आहेत.
त्या साईडीक पण फूड स्टॉल आहेत, सगळे कोकणी बिकणी सगळ्याचे फूड स्टॉल आहेत तिथे बघा, हॉटेल वगैरे आहेत. तर या समोर स्टेज आहे आपला आणि स्टेजच्या वरती ना ते लेझर आहेत, त्याच्यामुळे मी तिकडे जास्त फोकस केलाय नाही, डिस्प्लेज आहेत म्हणून. या साईडीक आपल्या पाळणे वगैरे आहेत, पण अजून तरी गर्दी झाली नाही कारण देवगडचे बरेचसे अजून लोक येऊक नाहीत. हे बघा, हे पाळणं पण आहे, हे पाळणं पण आहे, पण सध्या बंद आहेत ते, म्हणजे चालू आहेत तरी पण आतमध्ये कोण नाहीत. या साईडला पण ते बघा. इथे आम्ही अम्युजमेंट पार्कमध्ये आलो आणि ते जी ट्रेन आहे त्या ट्रेनचं एकाचं तिकीट 100 रुपये. किती? 100 रुपये एखादं तिकीट. विचार करा, 100 रुपये जर तुम्ही मुंबईमध्ये स्पेंड केला तर तुम्ही अक्षरशः किती अगदी CST वरनं पुण्यापर्यंत जाऊ शकता 100 रुपये. आणि इथे 100 रुपये. एक शॉट घ्यायचा आहे, उडी मारली. नको, हे फोडू शिकता त्यांचा फाडून टाक शिकता उगाच. जातू आणि अमलो जा. हा चल बसा या, हे अमल्या बसा या. तर मित्रांनो, हे बचत गटाचे सगळे स्टॉल आहेत आणि आपले ते कोकणी लोकांचे सगळे कुणकेश्वर सगळे कुणकेश्वरचेच होते बघा. आणि त्या साईडीक ते आहेत ना ते बेलपुरी सगळे म्हणजे फास्ट फूडवाल्यांचे. या इकडे छान छान मस्तपैकी ना डिशेस बनवलेले आहेत. काय खाऊन काका ढोरा घेऊन इले काका ढोरा घेऊन इले का आराट. तर आपली आत्या मिळालेली हे अर्चनाताई, हे आपले भाऊजी आहेत, ही आत्याचे मिस्टर आणि विशाखाताई, हे सगळी फॅमिली देवगड मधली आज रापण महोत्सवला दिली एन्जॉय करूसाठी. तर इकडे आपण समृद्धी बचत गट ना, समृद्धी ग्राम संघ कातवन मधला आपला या हॉटेल आणि इकडे बघताच तुम्ही बांगडा फ्राय, हे बांगडा फ्राय केलेले आहेत, हे आपले सुरमई फ्राय केलेले आहेत, त्या साईडला वडे आहेत ते बघा. आणि इकडे बरेचसे टोप दिसतात, म्हणजे चिकन वगैरे पण असतलच ना. किती टाईपचे डिश आहेत तुमच्याकडे, किती प्रकारचे डिश आहेत? कोलंबी मसाला, कोलंबी बिर्याणी, चिकन बिर्याणी, चिकन रस्सा, भाकरी, वडे. अच्छा, म्हणजे बऱ्याच प्रकारचे डिश आहेत. तर इकडे सगळे लेडीज आहेत बघा, म्हणजे महिला बचत गटाचा सगळं हे या काय बिर्याणी काय बिर्याणी स्पेशल. तोंडाक पाणी सुटला तोंडाक पाणी सुटला पण माझा उपास चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, तिकडे त्या साईडला चिकन रस्सा. वा छान छान छान. तुमच्या बचत गटासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. तर मित्रांनो, गेल्या वर्षी ज्या टाईपचा नियोजन होता ना त्या टाईपचाच फक्त थोडासा वेगळा. त्या साईडला जे बंद स्टॉल आहेत म्हणजे छप्पर वगैरे टाकलेले आतमध्ये, ते स्टॉल थोडे वाढलेले आहेत आणि बाकीचे जसे ओपन होते त्याच टाईपमध्ये आहेत सगळे बचत गटाचे. म्हणजे एक चांगला वासावरूनच समजता की खूप छान छान इकडे टेस्ट असतील. या चला सगळ्यांका आता फालुदा देऊया आणि खुश करूया. घे काजूपेक्षा हे स्वस्ता. अतिशय नयनरम्य करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत कालचा दिवस अतिशय सुंदर दिमाखात पार पडला आणि आज या ठिकाणी चला आता मी पण खाते. कसो अरे कसो तू खालसच नाही आणि मस्त म्हणून काय सांगतो तो एकटोच फक्त तुझ्या तो मेन कार्यक्रम बघू का चिलो माणूस. तर मित्रांनो, आता कुणकेश्वर मंदिर आपला जी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आपला कुणकेश्वर मंदिर, त्या मंदिराकडे आपण इलो आणि आतमध्ये आता जाऊन थोडंसं दर्शन घेतो. आज वार पण बरोबर शनिवार, तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आपण.
तर मित्रांनो, रापण महोत्सवचा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ पण नवीन, आपण गेल्या वर्षीचा पण तुम्ही बघा आणि आत्ता पण ह्यो पूर्ण बघितला असताल असत तुम्ही. तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. बरेचसे स्टॉल बिल इकडे लागलेत आणि स्पीकर आता बंद आहे, त्याच्यामुळे मी लगेच तो एंड करून घेते. नक्की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.